तर मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची धाकधूक वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांसोबत इतर मंत्री शपथ घेतील का यावरतीही प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। कोणत्याही आमदारांना अद्याप तरी फोन आले नसल्यानं इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता कमीच असल्याचं कळतंय। रात्री उशिरापर्यंत मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार तिन्ही पक्षांच्या गट नेत्यांच्या बंगल्यावरती ठाण मांडून होते। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार आपल्या परिवारासह मुंबईत सुद्धा दाखल झाले आहेत। अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। माधव, काय सविस्तर अपडेट आहे? 3 जणच आज शपथ घेणार आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्री मात्र शपथ घेणार नाहीयेत। अवघ्या काही तासांवर आलेला असताना सुद्धा मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना अद्याप फोन आले नाहीत। त्यामुळं मंत्रिपदासाठीचे जे इच्छुक आमदार आहेत किंवा मंत्रिमंडळातील इतर सदस्य आहेत त्यांचा शपथविधी होणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे। आणि त्यामुळं राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले म्हणजे तिन्ही पक्षाचे इच्छुक आमदार जे मंत्रिमंडळामध्ये आपला समावेश होईल असं वाटत होतं, त्यांची धाकधूक वाढलेली आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आणि त्याचबरोबर सदस्यांचा शपथविधी होणार असं निमंत्रण पत्रिकेमध्ये सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात या तिघांशिवाय इतर मंत्री शपथ घेतील का हे सांगणं आता तरी कठीण झालेलं आहे। विशेष म्हणजे आज सकाळपर्यंत 8 तास शिल्लक राहिलेले शपथविधीसाठी तरीही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कुठल्याही इच्छुक आमदारांना, मंत्र्यांना अद्यापर्यंत फोन आलेले नाहीत। तुमचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल की नाही या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आली नाही। आणि हे सगळेजण म्हणजे जेवढे आमदार इथे आले ते सगळे आपल्या परिवारासह आले। हा मंत्रिमंडळातील सोहळा, मंत्री शपथविधीचा सोहळा आपल्या कुटुंबानेही पाहावं असं त्यांना वाटतं, म्हणून ते सगळे आपल्या कुटुंबीय नातेवाईकांसह इथं आलेत आणि त्यांना आता धाकधूक वाढले की हे सगळे आले आहेत। तर आज जर आपला शपथविधी नाही झाला तर काय पुढच्या काळामध्ये आपला नंबर लागू शकतो की नाही याची नक्कीच माधव, आपण पाहतोय की आज जर आपला शपथविधी झाला नाही तर काय होणार, आपल्याला मंत्रिपद मिळणार की नाही या अशी शंका सगळ्यांना उपस्थित होती आणि म्हणून सगळे मुंबईत ठाण मांडून बसले। ही त्यांची धाकधूक स्वाभाविक आहे, कारण की गेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही अनेकांना अपेक्षा असून सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळाली नव्हती। या संदर्भातली सविस्तर अपडेट आपल्याकडून घेत राहू। धन्यवाद माधव या सविस्तर अपडेटसाठी।